राज्यामध्ये 5 दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज तर मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंदाज। हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका, पानं, शेंडा करपण्यासह केळीचे घड सुकण्याचं प्रमाण वाढलं, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। गोंदियातील गोरेगाव तालुक्यात धान खरेदी केंद्रामध्ये तब्बल 1,43,00,000 रुपयांची अफरातफर, पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल, 4 ताब्यात घेतलं। रमजान ईद निमित्त आज पुण्यातील गोळीबार मैदान चौक भागातील वाहतुकीत बदल, 6:30 ते 11:30 पर्यंत या भागामध्ये नमाज पठण होणार, त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन। शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू, जगभरातील श्री साई भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी एक मोठी झेप, फडणवीसांची प्रतिक्रिया। वेताळ शेळके 66वा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला, पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके यांच्यामध्ये अंतिम लढत झाली। वेताळ शेळकेनं आईवडील आणि वस्तादांचं स्वप्न पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली। विजयानंतर वेताळ शेळकेनं त्याच्या प्रतिस्पर्ध्याला खांद्यावर उचलून मैदानाला फेरी मारली। माढ्याच्या बेंबळे गावात महाराष्ट्र केसरीच्या विजयानंतर जल्लोष, गुढीपाडव्याच्या दिवशी बेंबळे गावात जल्लोषाचं वातावरण। शिर्डीमध्ये साई भक्तांना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार, साई संस्थांचा मोठा निर्णय। घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेईपर्यंत काही घटना घडली तर 5 लाखापर्यंत विमा मिळणार। तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील बुंदीच्या लाडवाचा प्रसाद मिळणार। जळगावातील अंमळनेरमध्ये 5व्या इराणी साहित्य संमेलनाची पारंपरिक ग्रंथदिंडीनं सुरुवात, महिलांसह लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग। पुण्यातील डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स इथं शंकरगीता पारायण सोहळा संपन्न, कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शंकर महाराजांच्या भक्तांचा सहभाग। पुणे विभागाला नवीन 40 लालपरी बस मिळाल्या, उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना फायदा होणार। स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागात प्रत्येकी 10 एसटी बस दिल्या जातील। तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरसाठी राज्य सरकारकडून 5 नव्या बसेस उपलब्ध, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण। नव्या राज्य सहकारी बँकेची नागपूर जिल्हा बँकेवरती संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक, पहिल्यांदाच एखाद्या बँकेवर दुसऱ्या बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक। बीडमध्ये मशिदीमध्ये स्फोट प्रकरणी विजय गव्हाणेसह श्रीराम सागडेला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। बजरंग सोनावणे, आमदार विजयसिंग पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीडमधील स्फोट झालेल्या मशिदीची पाहणी, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। मुस्लिम द्वेषातून होणाऱ्या भांडणांमुळे बीडसारख्या घटना, बीडमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमींचं वक्तव्य। नाशिकमध्ये हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनात औरंगजेबाच्या कबरीला विरोध, कबर तोडणार नाही तोपर्यंत औरंगजेब मरणार नाही, जैन मुनी महावीर मिशन ट्रस्टच्या निलेशचंद्र मुनी महाराजांचं विधान। पुण्यामध्ये जादूटोण्याचा प्रकार, 4 महिन्यांपासून अमावास्येच्या दिवशी धनकवडी सोसायटीमधील लोकांच्या घरांसमोर लिंबू, नारळ, दही आणि काळा अबीर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार, पुणे पोलिसांकडून एका महिलेला अटक। जालन्यामध्ये शेतकऱ्याचं अपहरण करून 25 लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद, मौजपुरी पोलिसांची कारवाई, आरोपीकडून स्कॉर्पिओसह 9,80,000चा मुद्देमाल जप्त। पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून गळफास घेतला, अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातली घटना। बुलढाण्यामध्ये स्वतःच्याच गाडीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, गळ्याभोवती जखमा आढळल्यानं पोलिसांना घातपाताचा संशय। पुण्याच्या हडपसर परिसरातील सोरतापवाडी फाट्यावरती सिमेंटचा ट्रक गॅरेजमध्ये घुसला, गाड्यांचं प्रचंड नुकसान, घटनेत 2 जखमी। पुण्याच्या धनकवडीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं चहाच्या साईबा हॉटेलला आग, घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।